नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। नागपूर येथे होणाऱ्या जाणता राजा या महानाट्याच्या प्रयोगासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले। 13, 14 आणि 15 जानेवारीला यशवंत स्टेडियमवर 200 कलाकार हे महानाट्य सादर करणार आहे। यासाठी फिरते रंगमंच तयार होत असून उंट घोडे थेट व्यासपीठावर बघायला मिळणार आहे। यासाठीचा प्रवेश मोफत आहे, मात्र यासाठी प्रवेशिका आवश्यक केलेल्या आहेत। त्या संदर्भात वेगवेगळ्या स्तरावर बैठका सुरू आहेत। जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर नागपुरात होत असलेल्या जाणता राजा या महानाट्याच्या तयारीचा आढावा घेणारे संबंधित सर्व अधिकारी या पाहणी दरम्यान उपस्थित राहतील। नागपुरात प्रशासनामार्फत 13, 14 आणि 15 जानेवारीला जाणता राजा महानाट्याचा प्रयोग होणार असून या महानाट्यासाठीच्या तयारीला आज आढावा घेतला जाणार आहे। या ठिकाणी यशवंत स्टेडियम परिसरात महानाट्यासाठी स्टेज, सीसीटीव्ही कॅमेरे, कचरा गाड्यांची व्यवस्था, साईड पॅनल अशा तयारीला सुरुवात झाली आणि याची पाहणी जिल्हाधिकारी करणार आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक घेण्यात आली। त्यात नियोजनाचा आढावा घेण्यात येऊन संबंधितांना आवश्यक ते निर्देश देण्यात आलेले आहेत। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था जगातल्या टॉप 5 वर पोहोचली। येत्या काळात देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं उद्दिष्ट आहे। हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राने $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठणं आवश्यक आहे। त्या दृष्टीनं आपले प्रयत्न सुरू असून प्रत्येक जिल्ह्यांनी आपल्या जिल्ह्यात खासगी गुंतवणूक आकर्षित करणं, निर्यात वाढवणं तसंच राज्यासह केंद्राच्या योजनांचा अभिसरणाद्वारे अधिकाधिक निधीचा वापर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले। विदर्भात पर्यटन विकासाला अमर्याद संधी आहेत। विदर्भातील पर्यटनाला चालना देण्यासाठी नागपूरसह अमरावती विभागातील महत्त्वाच्या पर्यटन क्षेत्रांची एकत्रित सांगड घालून टुरिझम सर्किट विकसित करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान देशाचे प्रधानमंत्री मोदी यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे LED व्हॅनवरून जनतेशी संवाद साधला। बुलढाणा येथे झालेल्या विकसित संकल्प भारत यात्रेच्या कार्यक्रमात देशाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे देखील सहभागी झाले होते। त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे संबोधन जनतेच्या सोबत ऐकलं। विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला शहरी भागात सुरुवात झाली। त्यानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन 8 जानेवारीला बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकामध्ये करण्यात आलं होतं। या कार्यक्रमादरम्यान बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला नागरिकांना विविध योजनांची माहिती देणारे या स्टॉलचं उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते झालं। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।